मंगळवार दिनांक 25 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. आपण त्याला अंगारिका म्हणतो. या दिवशी साधारणतः जगभरातनं लाखो भाविक येतात. ही संख्या 10 लाखापर्यंत सुद्धा जाते. न्यासाच्या वतीने गेले अनेक वर्ष येणाऱ्या भक्तांचं योग्य प्रकारे स्वागत करणं, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन सुलभ व्हावं या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी 10 लाख लोक एकाच दिवशी येणं आणि त्याचं नियोजन करणं ही एक कठीण गोष्ट आहे. तरी सुद्धा न्यासाचे सर्व कर्मचारी, ट्रस्टी हे मिळून एक काम गेली अनेक वर्ष करत आहेत. यावर्षी सुद्धा त्या दृष्टीने उपाययोजना अनेक करण्यात आलेल्या आहेत. पावसाचे दिवस आहेत. आलेले भक्तगण रांगेत योग्य प्रकारे उभे राहावे, त्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून तशा प्रकारचे मंडप उभारण्यात आले. पाऊस आलाच आणि जर पाणी जास्त प्रकारात तुंबलं तर लोकांना तोही त्रास होऊ नये म्हणून त्याची फुटपाथच्या इथे प्लॅटफॉर्म देऊन उंची वाढवलेली आहे. भक्तांना त्रास होऊ नये हीच यामागची भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना विनंती करतोय की सिद्धिविनायक न्यासाचे सर्व आम्ही कर्मचारी आणि ट्रस्टी आपल्या या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी सज्ज आहोत. या सगळ्यात आणखीन एक प्रमुख जी बाब असते ती दादर स्टेशन किंवा प्रभादेवी स्टेशन या स्टेशनवरनं येणं आणि जाणं एक फार मोठी समस्या गेली अनेक वर्ष आपण बघतोय. आणि म्हणून न्यासाच्या वतीने प्रथमच एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आणि तो उपक्रम असा आहे, साधारणतः 40 बसेस या दादर स्टेशन आणि प्रभादेवी स्टेशन या ठिकाणी गणेश भक्तांची ने-आण करण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. अपेक्षा अशी आहे की जो काही वाहतुकीचा खोळंबा होतोय त्यामुळे लोकांना या ठिकाणी येणं सुलभ होईल. साधारणतः पहिली जी दर्शनाची वेळ आहे ती 1:30 वाजता हे दर्शन सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत हे दर्शन सर्व गणेश भक्तांसाठी उपलब्ध असेल. त्यावेळेला उपलब्ध असलेल्या ज्या पूजा आहेत ह्या सगळ्या पूजा होणार आहेत. आणि या पूजेचा लाभ सुद्धा भक्तांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या आपल्या माध्यमातून करतोय. पुन्हा एकदा अंगारक संकट चतुर्थीच्या वतीने मी सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय. पोलीस, RTO, काही सेवाभावी संस्था या सर्वांबरोबर बैठका घेऊन योग्य प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. मी आपल्याला ज्या बसेस सुटणार आहेत त्यांचा मार्गिका आहेत ह्याही आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आणि ही विनामूल्य आहे. ही बस सेवा आहे, ही विनामूल्य आहे. कुठल्याही गणेश भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक आमच्या प्रयोगात आम्ही न्यासाच्या वतीने जे गणेश भक्त दर्शनासाठी येतात त्यांना मोफत लाडूचा प्रसाद देण्याचं सुद्धा गेल्या 2 महिन्यापासून सुरुवात केली. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आलेल्या गणेश भक्तांना चांगली सेवा देणं हेच काम न्यासाच्या वतीने या ठिकाणी होतं.